धारी तर दुधारी भीम होता, अरे एकटाच भीम माझा लाखाला भारी होता. साऱ्या त्या पुढाऱ्यांना माझ्या बाबांचा धाक होता, कारण भीमराव हो साऱ्यांच्या बाबांचा भाग होता. कारण भीमराव माझा, कारण भीमराव माझा हो साऱ्याच्या बापाचा भीमराव माझा हो साऱ्यांच्या बापांचा बाप होता असं मी का म्हणतो. अब्दुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी, सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी, अरे पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्त और ताज खरीद ली थी, अरे गोली चलाकर नथु ने लालच खरीद ली थी, तो गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन ये कहीं कदम चलाकर मेरे भीमराज ने इस भारत की इज्जत खरीद ली थी. अशी होती बाबांची लेखनी जगातली देखील. म्हणून आमचा बाप भीमाकोर या ठिकाणी त्या 500 शूरवीरांना मानवंदन देण्यासाठी जायचा, न चुकता जायचा. म्हणून आमचा सगळा समाज त्या ठिकाणी जमतो. म्हणून स्वाभिमानी भीमा कोरेगा, भीमा कोरेगा, भीमा कोरेगा, भीमा कोरेगा, काळजावर कोरलय नाव. काय करलो जोरात आवाज द्या. काय करले आमच्या मावशीत म्हणलं बाकी काय करलोय. जनजन्म मरणार नाही त्याच्या तोंड्या पिढी पडतील बघा. आधी सांगाल तडपून मरून झाली हक्काला करत आधी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज असा मोठाला बघितला आवाज तर येरमाळ्याला गेला पाहिजे. करमाळा का काय ते इथला आवाज करमाळा येरमाळा तिकडे येरमाळा भागी येरमाळा आहे येरमाळा येरमाळा भागी तिकडे आपल्या इकडे येरमाळा असं आहे का. येरमाळ्याला जाऊ दे लातूरला जाऊ दे आवाज काय फरक पडला नाही नुकसान होणार नाही. काय सगळं इथला आवाज तिकडे गेला पाहिजे तिकडले उठले पाहिजे. माय कुणाचा आवाज आहे की आधी सांगावलं टाकच आहे बोल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अनुभव साठेंचा काळजावर कोरलय नाव.
सर्वोदय अध्यक्ष यांच्या 100 रुपये अनुदान चालू केलं. तसेच रेखा सुरेखा सुमन स्नेहल सर्वोदय यांच्याकडे 100 रुपये अनुदान आले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे स्वाभिमानी सैनिकांनी झोल दिली पडले आज आमची जयंती आली राहिली. आमची जयंतीला भागच आहे. आमची जयंती आली नवरा पट्टी मागा जाऊ लागला की पत्नी घरात मारते. नवरा पट्टी मागा जाऊ लागला की पत्नी घरात मारते. अंकुश कांबळे 100 रुपये अनुदान. नवरा पट्टी मागा जाऊ लागला की पत्नी घरात मारते. कुठे निघायला नवरा म्हणतो आता बापाची जयंती आणि पट्टी मागाय निघायलो. तुमचंच काय बंद बसलंय काय? खापा घरात तेल मीठ मिरचो आहे का नाही शेजारच्या सखीचा नवरा गेला का तुम्ही निघाला पट्टी मागायला वरतून घेऊन असं म्हणतात कुठं कुठं. आमचे जाऊ दे हे जाऊ दे आमचे आजोबा जाऊ द्या. तरुणपणी बाबाचं कार्य घडलं नाही म्हणून म्हातारपणी करावं म्हणून काठी टेकवट पट्टी मागानी तर आमच्या आजोबाची मिसेस घरात मारली. कोटा निघाला तर म्हातारा तोंड्या घास कुटका खायला मिळाला खाऊन कोपऱ्यात बस की निघाला म्हातारा तोंड पट्टी मागायला. आमच्या तरुणाला सांगायची काही गरज नाही. आमच्या युवकाला जर म्हणलं चला रे बापाची जयंती पताके लावायचंय समाज मंदिर सजवायचंय आमची युवक करून काम जर माहित आहे का त्या बॅनरवर माझा फोटोच नाही मग माझं काय काम तिथं. तिथं माझा सत्कारच नाही माझं काय काम तिथं. तिथं माझं नाव दिलं नाही माझं काय काम तिथं. आणि बाबासाहेब म्हणले असते तर हाकीम माझे बायको लेकर त्या परदेशाला माझं काय काम तिथं. पण माझ्या बापानं कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही किंवा तुमच्या आमच्यासाठी. म्हणून काही ठिकाणी आमचा समाज कसा असतो बघा. तू अध्यक्ष का मी अध्यक्ष जयंतीचा अध्यक्ष होण्यासाठी आमच्या भांडण होतात. त्याचं कारण मला अजून सापडलं नाही का होत असते. तू अध्यक्ष का मी अध्यक्ष या समाजातील लोकांनी आपापसात वाद मांडला. अरे धुना तुझा विशाल पक्ष येते ठाई ठाई सांडला आणि जातीवादीच्या दावणीला हा तुझा विचार मांडला आणि तुझ्याच लेकरांनी भुवा तुझ्या छिड्याचा बाजार मांडला. माय सलमान कधी घाण ठेवू नका माहिती सलमान किती आमचं संविधान फोडा. मागे परभणीला बाबासाहेबांचं संविधान फोडण्यात आलं. किती बाबासाहेबांचं नाव मिटवण्याचा प्रयत्न करा. एवढे महापुरुष जेवढे आहेत यांचं कधी नाव मिटवण्याचा प्रयत्न करा शक्य नाही. कारण चंदनाची सरी पण लाकड करू शकत नाही. वाघाची बरोबरी इथं माकड करू शकत नाही. माकड करू शकत नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझ्या बाबासाहेबांचं कोणी वाकड करू शकत नाही. कुणीच नाही. म्हणून म्हणायचं आहे आमच्या नादी आमचा इतिहास वाचा आधी लढला आमचा लढला आमचा छप्पन
रुपये धन्यवाद. कारण आपला बाप एवढा जिद्दी होता, मा एवढा जिद्दी होता, बाबासाहेबाला वर्गामध्ये दिलं नाही जातीमुळं. अरे बाबासाहेबाचा वर्गात एक नंबर असायचा. लय जिद्दी बाबा पुढे, लय जिद्दी. अरे बाबासाहेबाला बैलगाडी मध्ये दिलं नाही जातीमुळं. बाबासाहेबांना चक्की मनानं प्रवास केला. अरे लय जिद्दी बाबा आपला. अरे बाबासाहेबाला शिवून घेत नव्हते ना जातीमुळे. बाबासाहेबांना चक्क बामणाची दिवाळी केली. लय जिद्दी आपला बाप. म्हणून म्हणायला काय नका लागू आमच्या नादी, आमचा इतिहास वाचावी, हे मनोरी गावचा यंदा. लढला आमचा लढला आमचा एक एक लहान, त्यानं छप्पन गेले. ज्योति सोनवणे यांच्याकडे यांनी 100 रुपये धन्यवाद. चलो भिखारी हुए हैं माला माल, ये है मेरा भिखारी.